हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. अतिक्रमणाविरोधात दिनांक 24/3/2026 पासून महानगरपालिका समोर धरणे आंदोलन. नाशिक शहरात विविध ठिकाणी वाढलेले अतिक्रमण, नैसर्गिक नाले बुजवून त्यावर बांधलेल्या इमारती, सोसायटीमधील बेकायदेशीर बांधकाम याबाबत महापालिकेच्या नगर रचना आणि अधिक्रमण निर्मूलन विभागाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. प्रशासनाच्या या कारभाराविरोधात विभागीय लोकशाही दिनात 6 वेळा तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने दिनांक 24/3/2026 पासून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आज धरणे आंदोलनाचा 10वा दिवस असून यामध्ये आनंद विष्णू गांगुर्डे, लक्ष्मण सुतार, उमेश चव्हाण, सुखविंदर प्रीतमसिंग गरेवाल हे या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणाबाबत आनंद गांगुर्डे व सहकाऱ्यांनी गुरुवारी दिनांक 19/3/2026 रोजी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी सुखविंदर प्रीतमसिंग गरेवाल म्हणाले की इंदिरानगर परिसरातील नारायणी हॉस्पिटल ते सिटी गार्डन भागात नैसर्गिक नाला बुजवून त्यावर इमारतींचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या विरोधात गेल्या 6 वर्षापासून आम्ही लढा देत असून महापालिकेकडे दाद मागत आहोत. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जात आहे. अनिल गांगुर्डे यांनी सांगितले की नाशिक रोड पंचकगाव येथील सर्वे नंबर 61 ते 612 ही 10 एकर जमीन महार वतन 6 बसताना नजराणा न भरता या जागेवर 114 प्लॉट पाडून शासनाची जमीन असताना 4 ते 5 मालकांना परस्पर विकण्यात आलेली आहे. यामुळे शासनाचा शेकडो कोटींचा जमीन महसूल बुडाला आहे. याबाबत महापालिका आणि विभागीय लोकशाही दिनात वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तक्रारीबाबत एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे टोलवाटोलवी करण्यात येत आहे. न्याय मिळत नसल्याने अखेर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच दिनांक 24/3/2026 वार मंगळवारपासून धरणे आंदोलन सुरू आहे. याबाबत विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, विभागीय अधिकारी यांच्याकडे सदर विषय मांडूनही ते वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी अनिल गांगुर्डे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. ठोकशाही न्यूज 24 साठी विशेष प्रतिनिधी सुनील भिकाजी निकम, नाशिक. गेली 8 वर्षापासून लोकशाही दिनामधील आमचे 8 लोक न्याय मागण्यासाठी महानगरपालिकेकडे दर सोमवारी, या सोमवारी इकडे आणि त्या सोमवारी विभागीय आयुक्तांना लोकशाही दिनामध्ये अनेक पत्र यांनी लेखी दिले, पण कारवाई करत नाही. यामुळे आज 8 वर्षामध्ये आमच्या सर्व लोकांचा आर्थिक, शारीरिक, मानसिक इतका छळ केला आहे महानगरपालिकेने का यांची सुद्धा भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट, जर इथं कारवाई ह्या लोकांनी नाही केली तर आम्ही मंत्रालयामध्ये पुढच्या वेळेस जाऊन सर्व पत्रव्यवहार करून, आता पत्रव्यवहार मंत्रालयात करून आलेलो आहे, याच्यानंतर सुद्धा आम्ही तिथे पत्र व्यवहार करणार आहे. नाहीतर ह्याच महानगरपालिकेसमोर आम्ही आत्मदहन करू आणि अमर उपोषण सुद्धा करू जोपर्यंत न्याय मिळत नाही. आणि हे अधिकारी जोपर्यंत आमच्यावर अन्याय करतात, हे घरी जात नाही, तोपर्यंत आम्ही हे मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. जय भीम.